थँक्यू. सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुन्ना पठाण आणि त्याच्या साथीला रजत मसने ही सलामीची जोडी. एक बाजूला सगळं पिवळं आणि एक बाजूला सगळं पोपटी. यस, काय घडणार या मॅच मध्ये पाहावं लागेल. इथे खऱ्या अर्थाने मला वाटतं SS टायगर्स क्रिकेट संघाला हा सामना जिंकणं फार महत्वाचं असेल. पहिलाच बॉल तो म्हणजे इथे डॉट. आपण पाहतो या सायंकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने हा सामना अगदी देविदासजी भगत यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. तुमचं देखील शेलू प्रीमियर लीग मध्ये करूया सहर्ष स्वागत. आणि या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न बा. ओ यावेळेस फटका बेकार. काय सांगायचं आता मुन्ना पठाणला माहित आहे आता काय धोपटा धोपटी केल्याशिवाय पर्याय नाही. इथं अक्षा मग आज तावून होता आता कवडा अक्षानं माझा इंजन गरम करून ठेवलाय. काय सांगता नाही परंतु फटका चांगला आला. ज्या फटक्याची गरज होती तो फटका पाहायला मिळाला. 4 धाबा धावपलिकावरती आपण पाहतोय. पाहावं लागेल यावेळेस कशा प्रकारे प्रदर्शन केलं जाईल. चौकार आलाय मुन्ना पठाणच्या बॅटमधनं. तो फटका यायचा होता. यावेळेस देखील बेकार. घसरगुंडी आणि पुसरगुंडी. बॉल जसा काय टिकलाय बाय मी लाजाळू आणि आता कसा काय सांभाळू जमला नाही. यावेळेस आपण स्ट्राइक एंड मध्ये पाहतोय रजत मसने. यंदा कर्तव्य आहे. यस, नो बॉल, खाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पनवत्या बॉल, वाटला बॉल म्हणजे दलफद्रिया बॉल. काय बोलायचं ते बोलायला काही तारा पाराच नाही. आणि ते पट्टीवरती बसला ना त्यांना एक काम करा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करा त्यांचा. काय बोलायचं आहे झाला अक्कलपट्टी झाली ना काय तुम्हाला बरा वाटला नको झाले जरा. पाहूया आता यावेळेस कशा प्रकारे प्रदर्शन केलं जाईल मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं मॅच ही फार महत्वाची आहे. येणारा चेंडू येणारा बॉल फ्री हिट असेल. पहा काय घडणार यावेळेस. हो बेकार. एकाच परिणामात तुम्हाला माहित आहेत काय षटकार त्याचं परत मा सूचना पोचली ना यंदा कर्तव्य आहे. बेकार गडी खुश झाला. मोकार धोद्यावाय सुरुवात. मन में लड्डू फुटा और षटकार ठोका. थँक्यू. 2.5 फुटाची छाती. चौकार आला मला वाटतं. आणि एकंदरीत आपण पाहतोय बास गाणं आहे ना बेकार. डीजे वाले आलं गाणं कोणातरी बराच चांगला म्हणजे काहीतरी याच्या नाड्या पुढे असतील 100%. पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हो फटका जोर हवेत खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक आलाय. हा किपर जाऊ दे तिकडे पटरीचे ते बाजूला. काय बोलायचं आहे एकंदरीत मला वाटतं आता धावफलक आपण पाहतोय 11 या धावसंख्येवर सध्याच्या स्थितीला. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. आता शेवटच्या बॉल वरती कशा प्रकारचं प्रदर्शन राहील या मॅच मध्ये. बेकार. बस आता मात्र पठाणना गाम उधरला. यस, वराडी मागून घोड नाही नितेश तरे तसं नाही. नवरा जातो नवरीसाठी वराडी जाते जेवायसाठी. तुम्ही शांताबाई काय सांगायच्या वराड्याला काय करायचं. नवरा तू नवरी भेटून आहेत ना भेटू तो पहिले जातो जेवणाचा मांडव गवशीत. 3 वाड्या कुती दोन काही कुशीत आणीत निघतो. जाऊया काय बोलायचं 500 आयर करतील पण 50 जोडेल घेऊन जातील. मालकाला निकाल खलास करतील. एकंदरीत जाऊया या बॉलवरती चौकार आला. संघाच्या धावपलिकावरती 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. पाहावं लागेल पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 15 धावा धावपलिकावरती. आज जाऊ द्या जाव्या तुम्ही कोपच्या मी. चला दुसरा गोलंदाज थोडस फास्ट मध्ये या गोलंदाजी ट्रॅक वरती. खऱ्या अर्थाने गुरु 11 हा संघ देखील ज्याला देखील विजयाची प्रतीक्षा असेल यात शंका नाही आहे.
जाऊया यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस बॉल वरती संधी आहे. फलंदाज बाद. थँक्यू. बरोबर मुन्ना पठाण सरांनी बरोबर आमच्या परत माहिती पोहोचवली. फुलटॉस बॉल होता पण फुलटॉस बॉल काय ना त्या मधली दांडी वाजवायची मेरेची दांडी उडायऐवजी पार दांडाच उडून गेला. सगळा कार्यक्रम बिनाश झाला. झेल पकडला फलंदाज भात झाला. पाहावं लागेल डीजे वाल्या गाणी नीटलाय बाबा तुझं कोण कोणी मारेल वार येईल वार. जाऊया काय बोलायचं आहे. कन्यादान करस महा बोला महा आत्मा पुराणात्मा डोळ्याला पाणी लावा. काय बोलायचं आहे. एक्स्ट्राचा चेंडू इथे टाकला जातोय आणि त्यामुळे हा दान धर्म इथे होताना पाहायला मिळाला. 16 धावा फलकावरती आहेत. आता येणारा चेंडू कशा प्रकारे राहील ते देखील पाहावं लागेल. अक्षय बस तो मगाच इंजन गरम करून गेला था. इथं नाड खेचून गेला था. षटकार पाहावं लागेल यावेळेस कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यावेळेस देखील चांगला फटका मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न दूरवरून क्षेत्ररक्षक अक्षय कुमार पाटीलच्या बॅटीत काहीतरी जादू आहे. 2 मॅच ती बॅट नाही घेतली तर बघ कसा कार्यक्रम होता. आता बघ कसा कार्यक्रम चालू आहे. 100% जालिम भक्ता करून भारून आणली ती. यावेळेस पाहावं लागेल. यावेळेस देखील अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नाही ना ही मॅच जिंकली तर काय बॅटीचा भाडा हो बस काय बोलायचं आहे. आय लव्ह यू पिल्लू आणि सोनू सांग तुझा माझ्यावर भरोसा नाही का. तुझ्या आबाचाच भरोसा नाही तर तुझ्यावर काय भरोसा येईल. एकंदरीत नको 27 धावा. यावेळेस जाऊया नितेश तरे. आपल्या त्या पाणीपट्ट्या घरपट्ट्या त्या बऱ्यात इथल्या पाडू नका. यावेळेस चांगला फटका शतरक्षक आहे परंतु पाहावं लागेल. काय सांगायचं आहे. शेलूचा टेंबा बहुमा पण काम होत नाही. पुसका काम आज काय झाला आणि काय नाही जमला नाही. कार्यक्रम जरा निबाळ होत नाही. अक्षय ज्यांना खऱ्या अर्थाने 2 मोठाले फटके खेचले. धाबा फलकावर 29 धाबा. करण मस्त नाही गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू मुन्ना पठाण सेफ्टी गार्ड आहे ना. हा ना रे बाबा त्याला बेकार. हा मग काय बोलायचं आहे. गडी पंचर परतू निश्चित आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचले 29 धावा. फक्त स्पीड अप ठेवा. सूर्यास्ताकडे चाललाय. कारण की खऱ्या अर्थाने आपण ज्या वेळेस क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण बॅटिंग साठी याल तेव्हा आपल्यालाच त्या धावा चेस कराव्या लागतील. त्यामुळे जेवढा वेळ तुम्ही आता वाचवाल तेवढा वेळ आपल्याला धावा चेस करण्यासाठी आपल्याला फायदा ठरेल यात शंका नाहीये. निलेश मसने वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 3ऱ्या षटकात आणण्यासाठी तयार. चला आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं जातं. क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं जातं म्हणजे काय माहित आहे का. तलाठी एक बाजूला ग्रामसेवक एक बाजूला सरपंच एक बाजूला आणि सदस्य एक खोपड्याला असा कार्यक्रम चालू आहे. यावेळेस पाहावं लागेल. यावेळेस समोरच्या दिशेला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षकाला डीप मध्ये एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. अर्धी टीम तर काय सांगायचं वरची आळेलच लायली.
हे बॅट्समन भयानक आहेत. खालच्या आळेल मला वाटतं पाताळ माया आहे. अगदी आपण पाहतोय धावा धावफलकावरती 30 ज्या आपण पाहतोय. कारण की सातत्यानं जर म्हटलं तर गोलंदाजावरती अधिराज्य गाजवणं फार महत्वाचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल. अक्षयला माहित आहे आज पटांचा अंगारा काम करीत नाही. आता मला कसे तरी कुमार पाटीलची बॅटीचा अंगारा लागू झालाय, त्यामुळे मला कार्यक्रम करून दे. त्यामुळे जर इथे अक्षयला स्ट्राईक घेणं महत्वाचं होतं, त्या पद्धतीने अक्षयला स्ट्राईक इथे दिली गेली. आता 31 धावा आहेत. इथे अक्षयच्या बॅटमधनं बस अक्षय खारीक बॉल मारताना मारितो बारीक बारीक, भयानक षटकार. थँक्यू डीजे. आता निकाल या ना, मला वाटत अंडा पाव खाला आणि करड्या खैस बिलग लागा. काय झाला? आला बॉल धुमसला, आला बॉल धुमसला. हा तुम्ही तिकडे करा अजून टाइमपास. नाही त्या बरोबर आहे, बॅटिंग चांगली होती परंतु पाहावं लागेल. 37 धावा मला वाटतं धावफलकावरती जोडल्यात सध्याच्या स्थितीला SS टायगर्स 11 टीमच्या खात्यामध्ये. गुरु 11 संघाकडनं निलेश मसने गोलंदाजी ट्रॅक मध्ये तयार. यावेळी देखील हो बॅकवर्ड स्कोर लेगला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक काम करा तुम्ही, ते बॅट्समनचा करगोट आहे ना, त्याचे करगोट्याला निकाल ताईत आहे का काय झाली आहे? भयानक काम चालू आहे. पोरीओ एखादे खैसाचे मगी लागा, पण याचे मगी बिलकुल लागू नका. मोकार हाणामारी करीतो पार फटाफट धनाधन हान दणका बेकार. बॅक टू बॅक 2 षटकार जर अक्षयच्या बॅटमधून आले, कृष्णा बोराडे यांच्याकडनं 500 कॅश प्राइज असेल षटकार. बस थँक्यू. होम ग्राउंड आहे. 2 मॅचला काय सांगा, कंचा भूत झोमला था आणि कंचा नाही कुचका नारळ फोडून आला था का काय झाला था. यस, 1 अंडा 1 ताडा 1 चमचा कन्यादान. ओके 48 धावा. मोकार कार्यक्रम केलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अक्षयसाठी कॅश प्राइज करायचं नाही 500 रुपयांचं. ते कॅश प्राइज या चेंडूवरती आलं तर तुम्हाला ते कॅश प्राइज दिलं जाईल. पाहावं लागेल आता या बॉलवरती प्रदर्शन कशा प्रकारचं राहील. कारण की 48 धावा आणि इथे बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली. झेल ड्रॉप बेकार. खै बोशाड्या. हा ने ने तिकडे ने ने खालच्या आलेल ने तिकडे वरच्या आलेल ने. काय बोलायचं आहे. 1 धाव. अक्षया यांचे बक्षीस नको लक्ष द्याव फुकाट. कारण काय माहिती का, हे दाना टिकून कोंबड्या झुंजवायचे मगी आत. तू दम काढ. एकंदरीत पाहावं लागेल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 49 धावा धावफलकावरती. बास नाही काय बोलायचं. पाणी घेऊन गडी निबारा आलाय ना, मिशा बिशा फुटलेला बार. काय बोलायचं आहे तिकडे. काय त्यांच्या काय मठाला गडी होतं. छोटा पठाण बस तो वाजता आलाय तो पाणी घेऊन, त्याला माहित आहे. बस मग पप्पाला पाणी पाण्याशिवाय पप्पा काय खवळायचा नाही म्हणजे. तर जरूर जाऊया. मला वाटतं 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज आलाय प्रेम मसने. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होताना पाहायला मिळतोय. इथे खऱ्या अर्थाने अक्षय खारीकची बॅटिंग कमालीची पाहायला मिळाली. सध्याच्या स्थितीला अक्षय खारीकचा विचार जर केला तर निश्चित 8 चेंडूचा सामना केला. 29 धाब्यांवरती बॅटिंग करतोय. यावेळेस देखील अजून एक फटका. बस आता काय ऐकलतो त्यानं मगाच सांगला तर आईजीचे जीवाव बायजीची मजा. कुमार पाटील बॅटीचा भाडा याचा सकूट ज्या का षटकार आणि चौकार रन सगळं मोजून भाडाचे. थँक्यू. 55 धावा धावफलकावरती.
कमालीची कामगिरी. एस एस टायगर्स या टीमच्या मालावर तर वाटते आताच 50 झाल्या, कधी साधून आज 55. परंतु अक्षय आज खवळला गेलाय, यावेळेस पाहावं लागेल. यावेळेस देखील इथे फटका हवेत घेतलाय, क्षेत्ररक्षक नाहीयेत. काय बोलायचंय, नको झाले तर. आज या मॅच मध्ये अक्षय साठी मैदान साथ देतय का ना, मैदान साथ देते ना. 2 मॅच देखली याची करामत सांगली, याच्यात नाही वाटत मला तरी द्यावून दे. एकंदरीत आपण पाहतोय आता 2 धाबा आल्यात, 57 धाबा. यावेळी बॅट चिकाडा नाही ना, तसाच तू पिचवाडे पेच बॉल. काय बोलायचं, याला बरं हात भेटेला. हात आला, बॉल आला का हात नाही करायचा, होतच करायचा. शेकून दे जराचा, म्हणजे याचा गरम पाण्याकडे शेकवायला लागल. काय बोलायचं आहे, कुठेतरी थोडीशी फंबलिंग होताना पाहायला मिळाली आहे. तत्पुरती एक सिंगल आली आहे. आता अजूनही 3 चेंडू या षटकातील शिल्लक. गोलंदाज प्रेम तयार. यावेळेस हो फटका हवेत. काय झाला, छोटा पटाना पाणी आणला तरी त्या ना अंगी लागला. इथे फलंदाज, मग रन आउट. नितेश तरे. थँक यू. पंच, फलंदाज कॅच आउट का रन आउट? कॅच आउट. अरे आवडे उघडे डोळ्याना मॅच. नितेश तरी तुम्ही खुशाल किडन्या फेकू नका. किडन्या काय अख्खा लक्ष आहे. तोपर्यंत रन आउट असता तो क्रॉसिंग झालेला का तो. तुमचा विषय काय होतो माहिती आहे का, माझ जोमात याल तुम्ही कोमात घालायला, अख्खा माइंड माझा लो होतो. पूर्ण मोल बनवायला परत काय बोलायचं आहे. हो, एकंदरीत जाऊया. कुठेतरी जर पाहिलं तर निश्चित आपण पाहतोय 58 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय साठी कॅश प्राइज जे मात्र निश्चित आपण जोपर्यंत हा डाव चालू आहे तोपर्यंत कॅश प्राइज अक्षय साठी मात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळणार आहे. बस आंधळी शॉट खऱ्या अर्थाने. यस, पहा संदीपजी गायकवाड सरांची काय ती चाल, काय ती पोच, कडक काम, काय तो चष्मा, भयानक काम. काय बोलायचं आहे, 90 किलो बोजा वया जास्त वाढला का. यस, एकंदरीत जाऊया. सातत्यानं म्हटलं तर निश्चित अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांना पंचांची भूमिका, कधी समालोचक तर कधी स्कोरर, असे ऑलराऊंडर पर्सनॅलिटी ज्यांची आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय संघाच्या या धावा धावफलकावरती 58 आहेत, त्यामधल्या 38 एकट्या अक्षय खारीकच्या आहेत. निश्चित आपण पाहतोय शेवटचं षटक आहे. मला वाटतं कृष्णावरती देखील आक्रमण नाही. तरी मला मग गावात काल गेला था 100% यानं काहीतरी गोलमाल केला, उतारा केला. 5 मिरच्या, बिबुआ, लिंबू बरोबर तेव्हा ते साबरा चेपाय लागलेला. तो फलंदाजी चांगली आहे. थँक यू. गाणं 1 नंबर आहे रे. बकासूर भयानक आणि खऱ्या अर्थाने बेकार. 13 चेंडू 50 धावा वैयक्तिक. अक्षय खारीक गडी नाही बारीक. बेकार. कोणाची पुण्याई माहित आहे का? कुमार पाटीलची पुण्याई. लक्ष असू द्या. हो, कमालीची कामगिरी. यस, अक्षय 500 रुपये मग जमा झाला. म्हणजे ते बरील कोण मा जमा झाला असं नका करू. काय सांगायचं आहे, कॉमेंट्री वाल्यावर लय जणांना लक्षात होतं मध्ये 500 कुठे आहेत ते बघा. ही बघा आली जोडी पहा. बस झेंडेवाले गाड्या सोडा. चला तास क्रमांक 2 वरती गाडी जाऊ द्या. पाहू
इथे यावेळेस देखील फटका. आता संधी आहे, पाहावं लागेल संधीचं सोनं केलं जाईल का. कुठल्याही प्रकारची चुकी न करता अक्षयला मैदान सोडावं लागलं. विकेटचं पतन. यावेळेस एस एस टायगर्स 11 संघाचा या स्पर्धेमध्ये मला वाटतं हाय स्कोर आहे हा 70. कृष्णा बोराडे यांच्या माध्यमातून मनोज शेट्टे ज्याने हा झेल पकडला त्याच्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. सौया यावेळेस देखील बस असा ही कंजी वेगळीच चायना मॉडेल आहे. काय बोलायचं आहे. बॉल पडाय खोटी बॅट आणि तो मग करीतो थांबा. शेवटचे 2 चेंडू अखेर शिल्लक आहे. 70 धावा तब्बल धाव बलकावरती जोडल्या गेल्यात. 2 चेंडूवरती अजून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल या मॅच मध्ये. यावेळेस देखील हा चेंडू देखील इथे डॉट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अक्षय बाद झाल्यानंतर धावफलक मात्र स्थिरावलाय. आता पाहावं लागेल कशा प्रकारे कामगिरी या मॅच मध्ये केली जाईल ते देखील पाहावं लागेल. शेवटचा बॉल 70 धावा 3 गडी गमावलेत. आता यावेळेस चांगला फटका शत्रशेख देखील आहे डीप मध्ये. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न बघता बघता इथे 2 धावा तर कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला आहे परंतु मला वाटतं इथे फलंदाज तिसरीसाठी होईल बाद. एकंदरीत 72 धावा बनवल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम एस एस टायगर्स क्रिकेट संघानं आणि विजयासाठी गुरु 11 क्रिकेट संघाला बनवायचे आहेत 73 धावा. ऐकूया डीजे च्या माध्यमातून सुमधुर संगीत. टायगर्स विनंती आहे विलंब करू नका.
यस गणेश डांगरे ते गण्यावर सकाळपासून बक्षीस लावून लावून दमला त्याला भाव पण काय गण्याला काम नाही केला आता काय लावायचा नको येळचा झाली फुसकी बार झालाय तो मेड इन चायना बनला प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल फटका इथे चांगला आहे फटक्यामध्ये ताकद नजागत खालची आळी वरची आळी सकाळच्या गेले ना तुझ्या बोलणार सोळीत मळीत सीमापार थँक्यू ज्याप्रमाणे स्टार्ट मिळवला होता इसेस टायगर्स क्रिकेट संघाने त्याचप्रमाणे इथे गुरु 11 संघाने देखील बनवलाय पाहावं लागेल मॅच महत्वाची आहे कारण की खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये मला वाटतं गुरु 11 हा संघ एका सामन्यामध्ये विजय मिळवलाय परंतु इथे विजय मिळवायचा आहे फटका हवे क्षेत्ररक्षक बॉल खाली यावेळेस मात्र दणदणीत कणकणीत चौकार बेकार पिसाळला चला काळी मैना डोलाय लागली आणि याचा पोपट बोबाय लागला फटकेबाजी कमालीशी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते यस लाईन खराब दिशा भर काढल्या यस एकंदरीत हा चेंडू आपण पाहिला तो म्हणजे वाईट बॉल एक्स्ट्रा ची धावील आणि एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल कारण की ज्याप्रमाणे आपण चुका कराल त्याप्रमाणे आपल्याला धावा इथे फटका चांगला आहे यावेळेस देखील डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे बॉल वरती आला एकदा वेगाने कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न धावाची इथे संधी यास बेकार काय जायचं आहे 73 करायच्या पण तरी हे मॅचचा काय अंदाज सांगता येणार बाबा लय भयानक घासून पुसून कार्यक्रम चालू आहे मारा रंडा काढा भुसा असा कार्यक्रम चालू आहे एक शॉट एकंदरीत आपण पाहतोय एक धावजी ते कमी होईल आज विकेट किपर काय बोलायचं आहे बदली करायची होती भ्रष्टाचार कर अक्षरच्या भोशाळ्या खायचा होता असं बॉल सोड खरं आता सातत्यानं प्रेमाने ना आवडीने त्याला नाव ठेवलं जातं सत्तोर भाई आणि यावेळेस हो काय आक्रमण अक्षय बॉल खाली हो बेकार काय बोलायचं पोचू नाही शकला पण काय सांगायचं बेकार या ना शेकायला हाच वन बाउस सीमापार चौकार यस काय बोलायचं भूता झपाटीत ना मग काय खई झपाटतील 14 धावा धावपलकावडी पहिल्या षटकामध्ये लागले गेलेत एकंदरीत आता इक्वेशन शिल्लक आहे ते म्हणजे 24 बॉल आणि 59 धाब्यांचं 24 चेंडू 59 बनवायच्यात यस पॉवर प्लेचं हे दुसरे षटक रजत मसने इथे रजत मसने वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न घ्या पाहिजे क्षेत्ररक्षकाला बॉल वरती एक सिंगल तर कंप्लीट झाल्या एकच धाव आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मुन्ना पठाण ज्यांची बॅटिंग आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली नाहीये आता क्षेत्ररक्षण कशा प्रकारे होईल ते मात्र पाहावं लागेल इथे ओहो त्याच दिशेने फटका सजवलाय दोन क्षेत्ररक्षक बॉल मागे एकदा वेगाने कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न आणि बघता 2 धावा बस गडी पळून पळून पार हैराण सर्दी खोकला गायब सुटसुटीत ठासण्या ठुसण्या कार्यक्रम चालू 17 धावा पंच 3 धावा का 3 ना यस
नाही काय माहिती का जरा थंडी पडायला लागली ना त्यामुळे योग लफडा व्हायला लागला. स्कोरर घाबरू नका. यावेळेस हो शॉट पाहिलेला क्षेत्ररक्षक बारीक बारीक बेकार फिल्डिंग. हा नाही तिकडेच बॅकअप आहे. यस पाहावं लागेल आता तिसऱ्या पंचांची मागणी. फलंदाज ज्या पद्धतीनं फटका खेळला त्या पद्धतीनं धाव देखील कंप्लीट झाले का यावरती मात्र निश्चित आता तिसऱ्या पंचांची मागणी. आता आमच्या कॅमेरामनची परीक्षा. ऑन फील्ड डिसिजन निश्चित फलंदाज इथे सेफ आहे. कारण आमचा काय माहिती आहे का जर असा योग डोळा आमचा थोडासा क्रॉस झालेला त्यामुळे त्याच्यात काही आला नाही कार्यक्रम. इथे फटका हो पॉइंट मध्ये बेकार. कॅमेरावाल्या तुला सलामी दिली सांग काय तू आमाग नाही नंद्रीत बघ आता सांग बाला बॉल तुझं. थैंक यू. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. हा दे दन का पाहावं लागेल. धावा धाव फलकावरती आहेत 23 धावा. अक्रॉस द लाईन शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगल बस. नाही याचा कामच तसा आहे ना. त्याला 2-3 भोशाड्या खाल्याशिवाय त्याला फरक ना पडत. भयानक आजार आहे. हातात बॉल आला का थांबत नाही त्याचे. लय भयानक मुळेपेक्षा लय भयानक आजार आहे त्याचं. खऱ्या अर्थाने सातत्यानं डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय परंतु 24 धावा ज्या धावफलकावरती. यावेळेस देखील पुन्हा हा नाही तू त्याच्यावरचाच गडी आहे काय तवाच सांगता एखाद्या सोराचे मागे लागा पण पोराचे नका लागू. ही त्यातलाच गडी आहे. भयानक पोर. पोरा सोरा उभा वारा मोठे गरजा पोकळ वासा वारा शिरा बसा बसा ढास ढूस ढास ढूस. एकंदरीत जाऊया इथे षटक क्रमांक तो म्हणजे 2 होईल समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 धावा 21 शिल्लक राहिल्या मॅच मध्ये. 18 चेंडू मध्ये आवश्यकता आहे विजयासाठी ती म्हणजेच 49 धावांची. 18 चेंडू 49 धावा. हे 2 षटक फार महत्वाचे राहतील. ते म्हणजे टीम गुरु 11 संघासाठी फटकेबाजी करणं फार महत्वाचं राहील. गणेश डांगरे गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं. आपण पाहतोय आता यावेळेस कशा प्रकारे केली जाईल गोलंदाजी त्याला कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल फलंदाजीमध्ये. यावेळेस आपण पाहतोय यस मुन्नाभाई MBBS. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. मला वाटतं डिसिजन आमच्यापर्यंत येईलच. यस 1 बाउंस सीमापार चौकार.
20 धावा ज्या तब्बल आपण पाहिल्यात सध्याच्या स्थितीला धावफलकावरती 28 धावा आहेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचं काम फलंदाज निलेश मसनेचा. हाफ ट्रॅकर चेंडू गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू. गणेश डांगरे सकाळपासून पैसे तसं जात काय करीतो. हे जर वरीत कार्यक्रम नाही झाला तर तू आधी याच इथे यावेळेस चांगला फटका खेचलाय अक्षय खारी. गडी झाला बारीक बॉल सीमा बार ठोकला चौकार. थँक्यू. ज्याप्रमाणे अक्षय खारीकनं बॅटिंग चालवली होती त्याच प्रकारची बॅटिंग निलेश मसनेची पाहायला मिळाली आहे. 12 चेंडूमध्ये 29 धावा. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षय खारीक बॉलवरती आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल घेतली. एकच सिंगल. गडी होता खांडीला तर काय फुटल फाटा फुटल शेंडीला. बस रट्ट्याली याच्या नाड्या ढिल्या झाल्या बघा. संदीप सर माग नका सरकू गडी आहे. टांगा पलटी व्हाया जा सांभाळा. काय कसं माहित आहे एकतर तुमचा अंडीच काल हात फ्रॅक्चर झालाय. आज पोटबीट जर फ्रॅक्चर झाला तर यस उद्या परत आमची पंचायत व्हायची. यस यावेळेस आणि पंचांचे बोट एलबीची विकेट. हलवा हलवा आता काय गाणी कडील होई नको झाली खरा. परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आयोजकांनी जितकी मेहनत घेतली त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून हे स्वप्न ठेवलं होतं ते स्वप्न आज साक्षामध्ये उतरत असताना पाहायला मिळालं. मला देखील आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी त्यांनी दिली. त्यांचं देखील खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद. कारण की आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये सर्व खेळाडूंवरती खऱ्या अर्थाने आपण पाहिलं मनोरंजन करण्याचा प्रयत्न मी केला. सर्व प्रेक्षक वर्गाला हसवण्याचा प्रयत्न केला. एखादा चुकून शब्द जो माझ्या मुखातून निघाला असेल तर लहानसा भाव म्हणून क्षमा कराल हीच विनंती असेल. त्याचपूर्वी आपण खऱ्या अर्थाने जाऊया. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आम्हाला ट्रॉफी सौजन्य लाभलं गेलं. अर्थात माजी उपसरपंच ग्रामपंचायत शेलू ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य लाभले गेले. अर्थात सन्मान्य महेशजी खारीक अगदी एक महत्वाचा वाटा. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्मान्य पंचायत समिती सदस्य नळीदादा मसने यांच्या माध्यमातून आम्हाला ड्रेस कोड लाभले गेलेत. त्यानंतर मालिकावीरासाठी एलईडी अर्थात गुरुदादा मसने यांच्या माध्यमातून लाभले गेले. त्यानंतर साई सिटी ब्रदर्स एवन जोडी ज्यांच्या माध्यमातून या 3 स्पोर्ट्स सायकल आम्ही पाहतोय ते आम्हाला लाभले गेलेत. त्यानंतर जर पाहिलं तर निश्चित आपण पाहतोय केळी जी आम्हाला सामनावीरासाठी पुरस्कृत केलेत अर्थात निलेशजी मसने आणि प्रशांतजी झोमटे या सर्वांचं करूया. अगदी या आयोजकांच्या वतीनं आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. अगदी आपला अशा प्रकारचं प्रेम आम्हाला मिळालं. त्याचप्रमाणे आज पंचांच्या भूमिकेत खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल ज्यांच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक मोठ्या मोठ्या क्रीडा स्पर्धा आपण टेनिस बॉलची करंड आपण पाहिली. अर्थात मुन्ना पटाल सर आणि त्यांच्या समेत आपण पाहिलं तो म्हणजे संदीपजी गायकवाड आणि त्यांच्या बरोबरीनं राम सर पाटोळे खऱ्या अर्थाने 3 ऑफिशियल पंच. त्याचप्रमाणे आमचे स्कोरर नितेशजी तरे आणि आज केटीसी लाईव्ह ज्यांची वाहिनी आम्ही पाहिली यावेळेस हो पाहावं लागेल. बस भोतडा फाटला. फाट टराटर भोतडा फाड फाट टराटर भोतडा फाड. अरे उडी मारायची गरज नव्हती पण त्याला याचा स्टेटसला व्हिडिओ ठेवायची होती ना ते उडी मारली. ही शाळा आहे. एकंदरीत आपण पाहतोय मला वाटतं आता कुठेतरी या बॉलवरती 2 धाबा आल्या. संघाच्या धाबा 42. एक शॉट का यस 41 धाबा.
चौथं षटक चालू आहे. 41 धावा जे आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला फटका मिड विकेट मध्ये खेळलाय. शतरक्षक डीप मध्ये आलाय. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. तुई तुई माई माई तुई तुई माई माई. काय बोलायचं आहे. सासरा मरो नाही तर सासू मरो पण मेवणी मात्र मला दे काय भेटो अशी तर. सर कसा काय गाणं वाटला. हा थंडीचा महिना झोपी येईना. हो एकंदरीत आपण पाहतो या षटकातील 3 चेंडू टाकले गेलेत आणि यावेळेस मला वाटतं फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल किशोर. बस लाईन खराब. दिशा भरकटली. हा स्क्वेअर चेंडू एक्स्ट्रा इथे तुम्हाला टाकावा लागेल. पुन्हा टाकावा लागेल. अक्षय खारीक ज्याची बॅटिंग क्लास राहिली परंतु गोलंदाजी देखील आता त्या पद्धतीने होईल का ते पाहावं लागेल. अगदी आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये शेवटची लढत जी तुम्ही आम्ही अनुभवतोय. पटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे दडून दडून. यास बेकार. ही कंची कॅच माहित आहे का. ढेंगी कॅच. ढेंगी लेंगी नाही ढेंगी. पाहावं लागेल. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी घेतली. घाबरू नका तुम्ही. खरं बोला नाही तर खोटं बोला. येत आमचा 2-3 डोळा आहात त्याच्यात भेटाल तुम्ही. मुळीयेत आणि मुठखडा रट्ट्याला बाजूलं. उपाय नाही. फलंदाज बाद. हेच बेकार ढेंगी कॅच. भयानक पोझिशन पहा रिप्लाय मध्ये. थँक्यू. माझ्या भाषेत मा डेंगी चांगली पण तुमच्याकडे काय सांगता लेंगी कॅच काय नेमका भानगड आहे. यावेळेस देखील चांगला फटका खेचलाय. पुन्हा एकदा खाली क्षेत्र आहे आणि यावेळेस मात्र आबाख्याच्या बाहेर. वनबाऊ सीमा पार. चौका. धाबा दाफलकावरती आहेत या चौकारीच्या साह्यानं 47 धाबा. एकंदरीत 21 रन आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून पुढे 7 बॉल 26 धाब्यांची गरज. काही होऊ शकतं कारण की 7 बॉल 26 धाबा बनवायचे आहेत. हा चेंडू फार महत्वाचा आहे. या बॉलवरती अक्षय कशा प्रकारे कामगिरी करेल. फलंदाज कशा प्रकारची बॅटिंग करेल ते पाहावं लागेल. येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील ते पाहावं लागेल. गोलंदाज तयार. इथे फटका चांगला आहे आणि मला वाटतं वनबाऊ सीमा रेषा पार. बस आता किडण्या बरोबर ओके मध्ये झाल्या. थँक्यू. 22 धाबा इथून 6 चेंडू 22 बनवायचे आहेत. सर्दी खोकला आला सुंट ओके में थँक्यू. विक्स खाऊ नाही तर दुनिया खाओ. चलो शतरक्षण सजून घ्या. विनंती आहे आपण शतरक्षण सजून घ्या. मॅचचा रिदम तोडू नका. पाहावं लागेल ना दाबा. तो बघा आता बघा तो कंच्या आडाला बॉल ठोकीला का. तो बघा आता पाहावं लागेल. 22 ची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी. चला आमदार खासदार सरपंच सभासद आपापली जागा घ्या.
यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. सोयब पठाण पाहावं लागेल. अगदी आज ह्या मॅच मध्ये हे 6 चेंडू 22 ची आवश्यकता. मुन्ना पठाण इकडे काय तमाशा होऊन गेला तरी तुम्ही इकडे कोण गोटी सांगता पाठीमागी. हे फुकाट लफडा करतील यांच्याकडे का लक्ष देऊ. एकंदरीत जाऊया मॅच आपल्याला अजून पुढे जात असताना आता मला वाटतं 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 बनवायचे सायंकाळचं सत्र. बॉलरची हवा झाली टाईट. बॉल हेलपाटायला लागला वाईट. कांडी टाईट. भयानक काम. 6 बॉल 20 ची आवश्यकता. 15 चेंडू 40 धाब्यांवरती खेळतोय निलेश मसने. 6 चेंडू 20 धाबीची आवश्यकता. बस कीपर सांगतो कॅच नाही भेटली तरी चालेल पण मगचा बॉल कसा तरी दाबून दुबून अडवून दे. काय बोलायचं आहे. कीपर ना कपडे असं माकायला का उद्या धुवणारी 2-3 भोशाडे देईल तेव्हा साबण लाईल. काय बोलायचं आहे. पाहावं लागेल आता. 5 चेंडू 20 धाबीची आवश्यकता असताना हा डॉट बॉल सामन्यामध्ये इथे थोडासा बदल पाहायला मिळालाय. 4 चेंडू 20 धाबा 2 षटकार 2 चौकार येतील का ते पाहावं लागेल. निलेशकडे क्षमता आहे. निलेशने असे भरपूर षटकार चौकार या मॅच मध्ये खेळलेत. ओहो हे बघा नाही ही त्याची खासियत आहे. नाही ही त्याची खासियत आहे. एकंदरीत मला वाटतं एक सिंगल आली. आता विचार जर केला तरी 3 चेंडू 19 ची आवश्यकता. 3 चेंडू 19 एखादी चुकी झाल्यानंतर 3 षटकार ठोकावे लागतील तर मॅच आपल्या पक्षामध्ये घेऊन येता येईल. गुरु 11 संघाला पटका इथे हवेत खेचलाय. शतरक्षक दूरवर आहे. कुठल्याही प्रकारे सेल होत नाहीये. 1 धाव इथे वेगानं कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीनं जे मात्र अजून 18 धावेची गरज असेल परंतु चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू 18 धावा बनवायचे आहेत. इथून पुढे मॅच मध्ये गोलंदाज तयार. यावेळेस हो काय सांगायचं दुकान बंद झाली आणि गिरायकाची लाल रांग लागली. हो धंदा कुणकुण होणार. मॅच कुठेतरी समोरील टीमच्या पक्षामध्ये झुकल्यानंतर कमी चेंडू राहिली. धावा भरपूर त्यावेळेस मोठ्या लपटके यायला सुरुवात झाली. आता करा आता 59 धावा धावफलकावरती आहेत. आणि करा आता निलेश मसने 44 अगदी धाब्यांवरती खेळतोय. 19 चेंडू 44 धावा. करा याच माध्यमामध्ये अक्षय खारीकनं जो अर्धशतक झळकावलं होतं. निश्चित हार्ड लक टीम गुरु 11 गुड लक